नमस्कार, मी वनपाल आदरकी राजेंद्र आवारे लोकांना सूचित करतो की होळ ते खामगाव रस्त्याच्या दरम्यान पठाण वस्तीनजीक रात्री CCTV फुटेजमध्ये बिबट्या दिसून आलेला आहे। तरी सदर लोकांनी रानात जाताना आपल्या स्वतःची काळजी घ्यावी, लहान मुलांना रात्रीच्या वेळेस बाहेर सोडू नये आणि कुठल्याही वेळी जर काही असे दिसून आला बिबट्या तर फोनवरती आमच्याशी संपर्क करावा। आम्ही रात्रगस्त करण्याचा आणि लोकांना अवेअरनेस करण्याचा कार्यक्रम चालू आहे। तरी कुठलेही लोकांनी घाबरून न जाता आम्हाला संपर्क आणि सहकार्य करावे। धन्यवाद। नमस्कार, मी इरफान पठाण, राहणार खामगाव, मुक्काम पोस्ट साखरवाडी, तालुका फलटण, जिल्हा सातारा। रात्री मी पोल्ट्रीवर साधारण 1 वाजल्याच्या सुमारास आलो होतो। तर मी माझ्या नियमाप्रमाणे माझ्या पोल्ट्रीचा राऊंड मारून चालू असताना मला जाताना पोल्ट्रीच्या एक 200 ते 300 मीटरवर एक बिबट्या आढळून आला। त्याच्यानंतर मी तिथल्या आजूबाजूच्या घरांना वगैरे सांगितलं बाबा बिबट्या असा आहे। त्याच्यानंतर मी घरी गेलो असताना माझ्या पोल्ट्रीवर CCTV कॅमेरे लावलेले आहेत, एक 8 ते 9 कॅमेरे आहेत। त्याच्यामुळे मी म्हणलं एकदा चेक तरी करावं बाबा, जर पोल्ट्रीपाशी आला असेल तर तो सापडेल। त्याच्यानंतर आपण वन विभागाला ती माहिती देऊन त्यांची रेस्क्यू टीम बोलवून बाबा त्यांना सांगू इच्छितो। तर त्यानंतर मी चेक करत गेलो तर मला त्या कॅमेऱ्यामध्ये पूर्णपणे CCTV मध्ये तो बिबट्या माझ्या गाडीपाशी येऊन गाडीचा वाजबीज घेऊन तिथून निघून गेला। 1 मिनिटाचा फरक होता फक्त, नाहीतर आमच्या दोघांचा आमनासामना झालाच असता तिथं। त्याच्यानंतर मी पूर्णपणे CCTV फुटेज काढून बाकी आमच्या वस्तीवर परत वैभव जगताप म्हणून आमचे इथं प्रेस रिपोर्टर आहेत, रात्रीच्या त्यांना 2 वाजता फोन उचलून आम्हाला सहकार्याची भावना दाखवली आणि त्यांना ते व्हिडिओ पाठवल्यानंतर त्यांना मला वाटतं रात्रीच्या 2च्या सुमारास, शक्यतो 2च्या सुमारास त्यांनी ते व्हिडिओ वन विभागाला पाठवून त्यांना कॉल केली की बाबा अशा ठिकाणी बाबा असा बिबट्या आहे, तिथं वस्ती आहे छोटीशी आणि बाबा पोल्ट्रीपाशी असं त्यांना सगळा हा विषय वन विभागाला सांगितला। त्याच्यानंतर त्यांचे कॉल आले की आम्ही 1 तासात 2 तासात येतो, पण त्यांच्याकडून कुठली आम्हाला म्हणजे अशी दर्शवलीच गेली नाही भावना की बाबा आम्ही लगेच येतो तिथं, काय असं काही विषय नाही। ते म्हणले मग त्यांना सांगितलं बी, आमचे ते एक घर आहे दस्तगीर मुल्ला म्हणून, त्यांच्या घरापाशी त्यांना इथं आहेत बघा, त्यांना कॅमेरा दाखवत त्यांच्या 1 तास बिबट्या घराच्या बाहेर त्यांच्या शेरड आहेत, एक 10-15 शेरड, तर त्यांच्याकडे तो बघत होता। 1 तास आम्ही रस्त्यावरून हाच खेळ पाहत होता की तो बिबट्या घरापाशी आहे। मी फोन बी करत होतो जगताप साहेबांना की बाबा इथंच आहे तो, वन विभाग काय त्यावेळेस आलेला नाही। त्यावेळेस म्हणले आम्ही बाबा 1 तासाभरानं पोचतोय, आमची माणसं इकडं आहेत, ती सगळी गोळा करून आम्हाला आणावी लागतील। त्याच्यानंतर तो बिबटा आमच्या इथंच कुठंतरी त्याचा बाबा राहण्याचा आहे, म्हणजे राहिला असेल, तो ऊसाचं इथं क्षेत्र जास्त आहे त्याच्यामुळे राहिला असेल। त्यानंतर वन विभाग, 1 मिनिट टायमिंग सांगतो तुम्हाला, त्याच्यानंतर वन विभाग इथं साधारण 9:30च्या सुमारास आला। 9:30 वाजता वन विभागाचे अधिकारी आवारे साहेब हे 1-2-3 अधिकारी आले असून त्यांना पहिलं बघितलं बाबा CCTV फुटेज खरं आहे का, बाबा नक्की बिबट्याचा आहे का तो किंवा फेक व्हिडिओ आहे का। त्याच्यानंतर सगळं त्यांना बघितलं असताना त्यांच्या निदर्शनास आलं की हा खरा व्हिडिओ आहे आणि CCTV फुटेज खरं आहे, लोकेशन बरोबर करेक्ट सांगितलं। आम्ही त्यांना व्हिडिओ करेक्ट दिले, पायाचे ठसे दिले, साधारण जी करून त्यांना आश्वासनं देऊन त्यांच्या लक्षात आलं की ते म्हणले बाबा आहे हे 100% खरा व्हिडिओ, हा बिबट्या आहे इथं। त्याच्यानंतर त्यांना म्हणलं ह्याला पकडा इथं, कारण इथं बारकी मुलं आहेत आमची, बारकी मुलं ह्या रस्त्यानं शाळेत येता जातात, जवळजवळ 10 ते 12 मुलं ह्या रस्त्यानं, साहेब हा रस्ता वाहतोय, डांबरी रस्ता ह्या वाहतोय, बारकी मुलं बिलं आमचे शाळेत जातात, तर ते बाबा पकडून न्या। तर त्यांच्याकडून काय आम्हाला प्रयत्नशील भूमिका अजिबात त्यांच्या आढळून आली नाही की बाबा त्याला पकडतो आम्ही, काय फक्त म्हणले आम्ही पेट्रोलिंग करतो, एकच गाडी आमच्याकडे, सगळीकडे आम्हाला फिरावं लागतं आणि आम्ही इथं आम्हाला केंद्र सरकारचा बाबा ॲक्ट आहे की आम्ही त्याला पकडू शकत नाही। त्यांना म्हणलं आमच्यावर हल्ला केला तर आम्ही काय करायचं, नाही म्हणले ते 100% हल्लाच करत नाही आणि तुम्हाला नुकसान ते देतच नाही। साहेब नुकसान देत नाही तर म्हणलं रावडीमध्ये 2 त्यांनी शेरडं फाडली, डंकीन वस्ती एका भोसले म्हणून मित्र आहेत, त्या भोसलेंचं कुत्रं काल पळवून नेलं आणि साहेब त्याला जर खाद्य नाही मिळत ते म्हणले तुम्ही शेळ्या बिळ्या घरात बांधा। बरं आता साहेब कुत्री कशी घरात बांधायची,
आणि कुत्री नेलेली काही कळत नाही. मग आता शेळ्या घरात बांधल्या तर त्याला खाद्य नाही राहणार, तो शेवट मनुष्यावर बी हल्ला करणार. सोलापूरची एक मागं घटना झाली, तिथं 2 लेडीजवर त्या बिबट्यानं हल्ला केला होता. साहेबांना पूर्णपणे आश्वासन दाखवलं, मी दिलं सगळं सांगून सुद्धा ते म्हणले आम्हाला पकडताच येणार नाही आणि त्यांची कसलीच आम्हाला सहकार्याची भावना नाही असं दिसून येत आहे. त्यांना उलट उत्तर आम्हाला हे मिळतात की तुम्ही जोराजोरात गाणी म्हणत जा. आता म्हणजे इथं 2-2 दिवस लाईट नसती, काय नसतं. आणि साहेब गाणी म्हणत, आता मला सांगा, मी एकटा रानात जर भिजवाय गेलो तर गाणी एकटा कसा म्हणणार? मला येडं म्हणतात लोक की आले गाणी का म्हणतंय. कसं मी म्हणजे त्यांना पूर्णपणे मी सगळी भूमिका माझी ठेवली की हे असं नाही होऊ शकत. तर त्यांचं एवढंच म्हणणं आहे की तो माणसासाठी हानिकारक नाही आहे आणि तो मांजराच्या थोडा मोठा प्राणी आहे. तर त्यांना मांजरापासून मोठा प्राणी मांजरापासून म्हणलाय तर तो ओरडत बी नाही म्हणलं म्याव म्याव करून, तो वाघागत त्याची डरकाळी आहे, मग कसं मांजरागत. तर त्यांनी हसण्यावरी विषय घेतला आणि आम्हाला सहकार्याची भूमिकाच कसली नाही आहे. आम्हाला काय त्यांच्याकडून किंवा वन विभाग अधिकाऱ्यांकडून सहकार्याची इथं भूमिका नाही आहे. ते म्हणतात आम्ही पुण्याच्या रेस्क्यू टीमला फोन करतो, सोलापूरच्या करतो किंवा मुंबईच्या करतो, ती येतील आणि तुम्हाला इथं कार्यक्रम घेतील. पण त्यांना म्हणलं साहेब, एखादी जर इथं घटना घडली, एखाद्या माणसाचा जीव गेला, बारक्या मुलाचा जीव गेला, लोकवस्ती साहेब इथं, तर ह्याला जबाबदार कोण? तुम्ही लेखी द्या, तो हल्ला करणार नाही, आमचं काय म्हणणं नाही. ते म्हणले आम्ही लेखी नाही देऊ शकत, काय देऊ शकत नाही. त्याच्यामुळे उद्या जर घटना साहेब ह्यात घडली तर ह्याला जबाबदार कोण? तर ह्यांच्याकडून आम्हाला कसली सहकार्याची भूमिका नाही आहे. सहकार्याची आम्हाला भूमिका मिळावी आणि त्या बिबट्याचं रेस्क्यू ऑपरेशन करून त्याला इथून पकडून लोकवस्तीतून त्याला वन विभागात न्यावं आणि तिथं सोडावं, ही अशी आमची भूमिका आहे. तर त्यांचं म्हणणं असं येतं की वन विभागात सोडल्यानंतर तो बिबट्या आम्ही चिप लावली होती तो हिथंच परत येतोय. हिथं आमच्या इथं 70-80 वर्षाची म्हातारी माणसं आहेत, ती लोक म्हणतात की आजपर्यंत आम्हाला 70 वय झालं, आजपर्यंत इथं बिबट्या कधी आला नाही. आणि हिथं वन विभागाचं म्हणणं आले म्हणजे हे की बाबा ह्यो हिथंच असेल, राहावा असेल, काय असेल, अशी सगळी उडवाउडीची उत्तरं देतात. ह्यात काय तथ्य नाही. आम्हाला लवकरात लवकर ह्याचा निवारण करावं आमच्या या समस्याचं आणि त्याला इथनं पकडून जेरबंद करावा अशी आमची विनंती सर्वांची, शेतकऱ्यांची.